राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार। उत्तर महाराष्ट्रासह कोकणात अतिमुसळधारेचा इशारा, तर मुंबई ठाण्यासह पालघरला ऑरेंज अलर्ट। महापुरानं बेहाल मराठवाड्याला पुन्हा जोरदार तडाखा, 3800 गावांना झोडपलं। संभाजीनगर आणि बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। आजही 6 जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली। नाशिकला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा। काँग्रेसची आजपासून संविधान सत्याग्रह पदयात्रा। दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम निघणार यात्रा। काँग्रेस नेत्यांसह महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधीही होणार सहभागी। आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये आंदेकर टोळीचा काळा कारनामा। 18 कोटींची मालमत्ता निष्पन्न। आंदेकर कुटुंबाच्या नावावर विविध ठिकाणी फ्लॅट, दुकानं, जमीन असल्याचं उघड। भारतानं 9व्यांदा आशिया चषकावर कोरलं नाव। 5 विकेट राखत पाकिस्तानचा उडवला धुव्वा। नाबाद अर्धशतकी खेळी करणारा तिलक वर्मा आणि कुलदीप विजयाचे शिल्पकार। मोहसिन नकवींच्या हस्ते आशिया चषक ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाचा नकार। भारताच्या विजयानंतर दुबईमध्ये मध्यरात्री मोठा ड्रामा। तर सूर्यकुमार यादवकडून आशिया चषकाची मॅच फी भारतीय सैन्य दलाला समर्पित।